नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतमाला परियोजना या योजनेचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना या योजनेचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खडकामधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्षय होय? खडकामधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्षय होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रासायनिक अपक्षय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणते? भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती पुळण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मरीना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो? ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दमट हवामान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 भारतीय हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर MS स्वामीनाथन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 19 जुलै सन 1969 साली देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै सन 1969 रोजी देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे? महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पीक कर्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी समुद्रास असलेल्या लागून असलेल्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे।
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 21 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सविनय कायदेभंग चळवळ या ठिकाणी आपल्या चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार त्यांना माफीचा अधिकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे. क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कॉपर सल्फेटचे आपल्या ठिकाणी मराठी नाव सांगायचं आहे. कॉपर सल्फेटचे मराठी नाव आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड ते चिपळूण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुर्हा मेहसाणा सुरती खालीलपैकी कशा जाती आहेत. मुर्हा मेहसाणा सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हैस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी काय असेल. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उभयानवी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आपल्या ठिकाणी बलाचं एकक सांगायचे. खालीलपैकी बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सेन्सेक्स खालीलपैकी काय आहे. सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहे. आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी कोणते एक शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44
पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामधील विधानसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधील विधानसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 288 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पारनेर तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा हा अग्रेसर जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 बालकवी म्हणून खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बालकवी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 राधानगरी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोगावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुपरी हे ठिकाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 शरीरामधला खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? शरीरामधला खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मूळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मूळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरुमुखी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिद्धार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10
इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी केली होती? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणाची घोषणा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भूतान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 14 भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 नोव्हेंबर सन 2016 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 गुगल क्लासरूमची सुविधा अंमलबजावणी करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? गुगल क्लासरूम या सुविधाची अंमलबजावणी करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यकृत ग्रंथी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पोलिओ लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वयाच्या 5 वर्षापर्यंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कावीळ हा आजार शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? कावीळ हा रोग मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 8 ऑक्टोबर या दिवशी भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वायुसेना दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल.